महामंडळ अध्यक्षपदाच्या शर्यतीत तरुण तडफदार नेता अब्दुल शेख यांचे नाव राज्यभर गाजते। राज्याच्या राजकारणात नव्या दमाचे, विचारधारेवर ठाम राहणारे आणि तडफदार नेतृत्व पुढे येत असताना सध्या सर्वदूर चर्चेत असलेले नाव म्हणजे अब्दुल शेख। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गट नेवासा येथील या युवा नेतृत्वाच्या नावाची जोरदार चर्चा राज्यस्तरीय महामंडळ अध्यक्षपदासाठी सुरू आहे। अब्दुल शेख यांनी अल्पावधीतच पक्षनिष्ठा, संयमी राजकारण आणि दूरदृष्टीपूर्ण निर्णयक्षमतेमुळे स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे। 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून महायुतीतील सर्वात कमी वयाचे उमेदवार म्हणून त्यांची निवड झाली होती। मात्र राजकीय समज आणि व्यापक विचारातून त्यांनी उमेदवारी मागे घेऊन महायुतीचे उमेदवार विठ्ठल लंगे यांना पाठिंबा दिला। हा निर्णय केवळ पक्षनिष्ठतेचा नव्हता, तर संपूर्ण मतदारसंघाच्या हिताचा होता। यामुळे मतविभाजन टळून महायुतीला स्पष्ट विजय मिळाला। त्यांच्या या परिपक्व निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून विशेष कौतुक झाले। राजकारणात जात, धर्म वा गटबाजी यापलीकडे जाऊन अब्दुल शेख यांनी राजकीय शुचिता आणि कार्यक्षमतेला प्राधान्य दिले। ज्येष्ठ नेत्यांच्या गर्दीत केवळ कार्यक्षमता आणि जनसंपर्काच्या जोरावर अजित पवार यांनी त्यांना उमेदवारी दिली, हे त्यांचे मोठे राजकीय यश मानले जाते। त्यानंतर त्यांनी ती उमेदवारी विनासंकोच राष्ट्रहितासाठी परत केली। हा निर्णय आजही राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय आहे। राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये विविध जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या आहेत। लाडकी बहीण योजना अंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील महिलांसाठी त्यांच्या टीमने केलेले कार्य पालकमंत्री विखे पाटील यांनी वैयक्तिकरित्या गौरवले आहे। शासकीय योजनांची अंमलबजावणी, जनतेशी थेट संपर्क आणि मैदानात राहून काम करणं यामध्ये शेख यांचा हातखंडा आहे। आज राज्यातील विविध राजकीय आणि सामाजिक वर्तुळात अशी भावना आहे की अब्दुल शेख यांची महामंडळ अध्यक्षपदी नेमणूक झाल्यास राज्याला एक विश्वासार्ह, पारदर्शक आणि कार्यक्षम नेतृत्व मिळू शकते। त्यांच्या नेतृत्व गुणांमुळे आणि नवा विचार मांडण्याच्या क्षमतेमुळे ते राज्यातील नवे युगाचे प्रतिनिधित्व करू शकतात, असे स्पष्ट संकेत त्यांच्या वाढत्या लोकप्रियतेतून मिळत आहेत। राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट।